झेल त्या ठिकाणी डीपला गेला, फलंदाज नक्कीच त्या ठिकाणी बाद होईल आणि एक नक्कीच पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू. आता मात्र कॅपशॉट सिलेक्शन, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गोळीच्या वेगाने मात्र ट्रॅव्हल होत असताना 4च्या दिशेने धावा मिळतात 4 चौकार. चांगली बॅटिंग त्या ठिकाणी नक्कीच जमलदार संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती 9 चेंडूंचा खेळ झाला. प्रशांत कांबळे आणि शुजित शर्मा ची जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पहिला गडी नक्कीच त्या ठिकाणी बाद झाल्यानंतर महेंद्र ठाणगेला नक्कीच आता आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. 4थ्या चेंडूमध्ये कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्या नावाची ओळख आहे. हा देखील फुलटा चेंडू आहे, त्याच दिशेमध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक कुणी नाही आहे, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. हा मात्र हे 2 खराब चेंडू होते. फुलर लेनचे चेंडू म्हणावं लागणार नाही, कारण फुलटा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. टप्पाच पडू दिला नाही आणि चौकाराच्या दिशेने नक्कीच वाटचाल होत असताना एक विस्फोटक सुरुवात नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका क्षेत्ररक्षक असेल नक्कीच त्या ठिकाणी राहुल अर्डूल आपण पाहायला एक धाव त्या ठिकाणी मिळेल. चांगला फटका, सेट डाऊन द ग्राउंड. प्रिन्सला आपण पाहतो थोडंसं एनर्जेटिक खेळावं लागेल. DYC संघाचा जर आपण विचार करतोय तर हा सामना जिंकणं फार गरजेचं, कारण पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 4मध्ये आपली लढत, आपली रेस जर मेंटेन ठेवायची असेल तर हा सामना अटातटीचा आणि हा सामना फार डू ऑर डायचा. साहिलला आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. जसं आपण एनर्जीचा विचार करतोय तर सुरुवातीपासून एनर्जी लेवल थोडीशी कमी पाहायला मिळते, पण बूस्टअप करावं लागेल स्वतःलाच, कारण सामना जिंकणं तितकंच गरजेचं आहे. जयमल्लार संघाचा आपण प्रतिस्पर्धी संघ जो बॅटिंग करतोय त्या संघाचा विचार केला तर तो टॉप 2मध्ये तर नक्कीच मेंटेन करू शकेल, पण इथून पुढे चुस्तफुस्त लढत असेल ती म्हणजे DYC आणि हेंद्रपाडे या दोन्ही संघांमधून एकाला नक्कीच क्वालिफाय होता येणार आहे आणि दुसरा मात्र त्या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये परतीचा प्रवास
नक्कीच त्या ठिकाणी त्याला करावा लागेल. प्रिन्स सिंग इन ॲक्शनमध्ये नक्कीच आपण पाहू शकता. DYC या संघाच्या बाजूने त्यानंतर सूरज जिपले फलंदाजी आहे, गोलंदाजी देखील तितकीच चांगली करावी लागेल. हा चांगला चेंडू, चांगली लाईन अँड लेंथ, अतिशय चांगली गोलंदाजी. साहिलला कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं, साहिलने जे काल फटके खेळले ते नक्कीच दर्शनीय नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये देखील तशीच फलंदाजी त्याला करावी लागेल. आतापैकी चांगली गोलंदाजी नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत्या. कृष्णाला पाहिलं, उचलतील फेकतील तोपर्यंत एकच थ्रोफेकी नक्कीच आपल्याला चांगली पाहायला मिळाली असती. थोडंसं फंबल नक्कीच त्या ठिकाणी झालं, पण एकच धाव त्या ठिकाणी एकवटनामध्ये यश संपादित झाला. साहिल शेंडिलिया नक्कीच चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. प्रशांत कांबळे अद्याप आपण विचार केला 9 चेंडूमध्ये 17 धावांची साजेशी खेळी या ठिकाणी नक्कीच त्यांनी पूर्णपणे सादर केली. फटका बराच काळ हवेमध्ये. सूरजिपली झेल खाली, चांगला खेळाडू आहे, चांगला फिल्डर आहे, झेल टिपणारा फलंदाज झालाय बाद. यस विकेटचा पतंग प्रशांत कांबळे. इट्स बॅक टू द डगआउट. चांगला झेल त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. इझी असो लाईक फलंदाज झालाय बाद. यस विकेटचा पतंग कृष्णाला आपण पाहतोय. धावफलक एक
27व्या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कृष्णाने चांगली गोलंदाजी अद्याप केली आहे. जर आपण विचार करतोय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. काही चान्स नाही या आडव्या बॅटने खेळला होता. संदेश बॅटमधून नक्की चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 31व्या धावफलकावरती कृष्णाचं षटक चांगलं अद्याप चाललं. जर आपण विचार केला 5च धावा ह्या चौकार आल्यानंतर देखील एक विकेट देखील प्रस्थापित केल्या. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत या षटकामध्ये. जर आपण संदेशसाठी विचार करतो संदेशला चांगली फलंदाजी करणं तितकंच गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त कृष्णाला गोलंदाजी करणं. स्लोअर गतीचा चेंडू फटका जवाब आहे. चेंडूला पाठवलाय इन दी प्लॉट अँड आउट ऑफ दी स्लॉट. नक्कीच चेंडूला पाठवलाय सीमारेषापार षटकार. काय फलंदाजी करतो. स्लॉट मध्ये होता प्लॉट मध्ये पाठवलाय चेंडूला आणि अप्रतिम बॅटिंग त्या ठिकाणी संदेशच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आल्या आल्या 2 चेंडूवर 1 चौकार 1 षटकार. अप्रतिम बॅटिंग. ह्या मॅचेस आहेत जय मल्हारसाठी त्या नक्कीच कॉन्फिडन्स बूस्टअप करणाऱ्या असतील. कारण जर आपण सुरुवातीला पाहिलं जय मल्हार संघाचं तर 2 बॅट्समन आहेत ओपनिंग बॅट्समन जे ठरलेले आहेत त्याची बॅटिंग परफॉर्मन्स तर नक्कीच चांगला चालू आहे. पण ज्या ज्या वेळेला खालचे बॅट्समन येऊन अशा प्रकारची फलंदाजी करतात ना त्या वेळेला मात्र कॉन्फिडन्स टीमचा नक्कीच बूस्टअप होतो. आणि तो कॉन्फिडन्स म्हणजे संदेशच्या रूपाने लाभलेला हा कॉन्फिडन्स. 3 चेंडूमध्ये 16 धावांची अशी विस्फोटक खेळी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हा देखील फटका चांगला आहे. पुल आहे सक्सेसफुल आहे पॉवरफुल आहे आणि वंडरफुल देखील आहे. चौकार हे फार महागड षटक त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या झाल्या ती म्हणजे 47. 47. Forty-seven runs.
प्रिन्स सिंगला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत राहुलला आपण पाहिलं. पन्नासावा फलकावरती नक्कीच पूर्ण झाला या एका धावेच्या साह्याने. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी शिल्लक असेल. या षटकामधील प्रिन्सला आपण पाहिलं चांगलं षटक या ठिकाणी हाताळलं जातं. फक्त आणि फक्त 3 सव्वा त्या ठिकाणी खर्च केलात प्रिन्स सिंग. येस, झेल टिपलाय राहुल अडूला पाहायला. चांगला झेल, शेवटच्या मुवमेंटला थोडंसं मिस्टेक झालं होतं. शेवटच्या मुवमेंटला बॉडी ॲडजस्ट केली आणि नक्कीच तो झेल त्या ठिकाणी टिपताना आपण बाउंड्री लाईनवर आपण त्यांना पाहिलं. डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. झेल फार महत्त्वाचा होता कारण नक्कीच चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये रंगत होती. आणि आता आपण महेशला पाहतोय. पन्नासावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे या षटकातील हा शेवटचा चेंडू मार्गस्थ. प्रिन्सने चांगला कमबॅक त्या ठिकाणी नक्कीच आपल्या संघासाठी तर केला. हा चेंडू फसवा चेंडू डिपिंग स्लोअर वन पाहायला मिळाला. फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होतोय. येस, अजून एक विकेटचं पतन. महेश इज बॅक टू द डगआउट. गोलंदाजीच्या ट्रॅकवर राहुलला पाहतोय. व्हाईट बॉल. निर्णायक षटक ठरू शकतं कारण 51 धावा दफलकावरती झाल्यात. 60 धावांच्या आत जर रोखलं. षटकार फ्लॅट शॉट, फ्लॅट षटकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळालाय. ओव्हर कव्हर्स चेंडूला फिरकावून दिला. सीमा रेषा पार षटकार. फारच अप्रतिम लाजवाब स्ट्रोक त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला संदेशच्या बॅट मधून. फ्लॅट षटकार नक्कीच आपण भरपूर वेळा हवेतले षटकार पाहतो पण फ्लॅट षटकार नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतो. गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक बनले प्रेक्षक. जेवढे पळवले त्याच्यापेक्षा जास्त धावा या ठिकाणी गमावल्या त्या म्हणजे 4 आणि नक्कीच 61 धावा फलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. फार महत्त्वाचं षटक असताना देखील या षटकामध्ये धावा खर्च केल्या जातात. राहुलला विचार करावा लागेल या षटकासाठी.
संदेश. हा फटका देखील लाजवाब आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, ह्या चेंडूला कुठे सोडणार होत्या. या चेंडूवर देखील चौकार त्या ठिकाणी मिळाला. धावफलक पुढे सरसावत आहे 65 या धावसंख्येवरती. आता मात्र कछवा छाप गती नाही. आता मात्र डायरेक्ट दुसऱ्या तिसऱ्या गिअर वरून 6व्या गिअरवर शिफ्ट केलंय पारीला. संदेशच्या फलंदाजीचा विचार केला 10 चेंडूमध्ये 35 धावांची विस्फोटक खेळी त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आहे. अप्रतिम बॅटिंग त्या ठिकाणी संदेशला पाहतोय. बॅटिंग करत असताना राहुल अर्दूला विचार करावा लागेल. 3 चेंडूमध्ये 15 धावा त्यांनी खर्च केल्यात. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गरंगळत जातो आहे सीमारेषा पार. हा येतोय अजून एक चौकार. काय बॅटिंग करतोय संदेशचा जर विचार केला तर मात्र नाईटमेअर असेल राहुल अर्डूसाठी. कारण अशा प्रकारची बॅटिंग नक्कीच त्याच्या विरोधामध्ये अद्याप या टुर्नामेंटमध्ये तरी कोणी केली नसेल. 19व्या धावफलकावरती वैयक्तिक या षटकामध्ये नोंदवल्या गेल्यात. पंच्याहत्तर धावा धावफलकावरती आणि शेवटच्या षटकामध्ये तब्बल 25 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. आणि संदेशचा जर विचार केला तर सर्वात विस्फोटक फलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. 13 चेंडूमध्ये 45 धावा. आणि राहुल अर्डूला मात्र हे नाईटमेअर विसरावं लागेल फलंदाजी करत असताना. कारण एका षटकामध्ये 25 धावा त्या ठिकाणी त्यांनी खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवर 6, दुसऱ्या 3 चेंडूंवर, दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर 4, प्रत्येक चेंडूवर चौकार आपल्याला पाहायला मिळाला. नंतरचा एक डॉट चेंडू आणि शेवटचा चेंडू. जशी सुरुवात केली होती तसा मात्र त्या ठिकाणी शेवट केला. सुरुवात षटकाराने आणि शेवट देखील षटकाराने या ओव्हरचा आपल्याला पाहायला मिळाला. 75 धावांची नोंद त्या ठिकाणी झालाय. आव्हान असेल इथून पुढे ते म्हणजे 76 धावांचा. कशा प्रकारे नक्कीच या पाठला केला जाईल या धावांचा हे थोड्याच वेळात आपल्याला समजेल. डू ऑर डायचा मेगा मुकाबला नक्कीच आपल्याला पाहायला पाहिजे. DYCC विपक्ष जय मल्हार या दोन्ही संघांमध्ये. यस, वेल प्लेड संदेश.
देखील सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळत्या, जर आपण विचार करतोय तर 76 धावांचं आव्हान असेल. स्ट्रायकिंगवर फलंदाज अमन सिंग, नॉन स्ट्रायकिंगवर नक्कीच आपण पाहतो आहे गोविंद कुलकर्णीला. आणि DYC साठी करो मरोचा मुकाबला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. जय मल्हार संघ नक्कीच क्वालिफाय झाला या टुर्नामेंटमध्ये, पण मोमेंटम घेऊनच जायची इच्छा असेल मनामध्ये. पाहिजे पहिला चेंडू महेश. पहिला चेंडू डॉट चेंडू त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी महेशला करणं गरजेचं आहे, पण फार गरजेचं आहे अमन सिंगला पिचवर राहणं. कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी नक्कीच मिसफिल्डिंग असेल. प्रशांतला आपण पाहिलं. बॅटची कडा आणि बिग विकेट. अमन सिंगला माघारी परतावं लागतंय. फार महत्वाची विकेट. तो पिचवर मी सुरुवातीला म्हटलं होतं पिचवर असणं फार महत्वाचं आहे, आणि आता त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये कोण जाईल नक्कीच पाहणं गरजेचं असेल. प्रिन्सला पाहतो. महेंद्र ठणगेला आपण पाहतो. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी महेशला आपण पाहिलं. फारच चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये नव्हे तर पूर्ण टुर्नामेंटमध्ये कालच्या दिवसामध्ये सीझन 8 मध्ये फारच चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. जर महेशचा गोलंदाजीचा जर आपण विचार करतो तर एकही षटक त्याने असं फेकलेलं नाहीये की जिथे बॅट्समन हवी झाला. अशीच गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षक आहेत का दूरवरून उचलतील. चांगले लगेच त्या ठिकाणी दोनच धावा त्या ठिकाणी एकवटल्या. 4 धावा दाफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर समीकरण पूर्णपणे बदलून गेलं. 30 चेंडूमध्ये 72 धावा इथून पुढे कमवायच्या आहेत.
एक खोलपट टप्प्याचा चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. फिरोज अन्सारीला पाहतो. खोलवा टप्प्याचा चेंडू एका धाव त्या ठिकाणी मिळेल. फारच कठीण वाटायला लागले आता DYC संघासाठी. फटका चांगला, क्षेत्ररक्षक कोणी नाही या असे तरी प्रेक्षक मला असे 4 धावा नक्कीच त्या ठिकाणी मिळतील. आपण जर पाहिलं बॅटिंग करत असताना गोविंद कुलकर्णीच्या पॅडमधून चौकार आला. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक कोणी नाही या 4 धावा नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला मिळतील. आणि DYC या संघाचा धावता आलेख नक्कीच 14 या धावसंख्येवरती नक्कीच जाऊन पोहोचेल. 14 धावा धावफलकावरती. गोविंद कुलकर्णीची चांगली बॅटिंग त्या ठिकाणी 3 चेंडूमध्ये पाहायला मिळतो. नक्कीच बॉलर या ठिकाणी चेंज केला जातोय काही दुखापतीमुळे, नक्कीच क्रॅम्प्समुळे गोलंदाजी करण्यासाठी अद्याप तरी सक्षम नाही आहेत. पण जय मल्हार संघाला विचार करावा लागेल की पुढील येणाऱ्या प्लेऑफ्समध्ये ज्या वेळेला फिरोज अन्सारीचे षटक येतील त्यावेळेला त्याला नक्कीच अडचण झाली नाही पाहिजे. इस गेंद पर 1 रन। दूसरे ओवर की ये आखिरी गेंद होगी।
बेहतरीन फील्डिंग, डॉट बॉल। तो इस तरह से 2 ओवर की समाप्ति पर 15 रन। अब बची हुई 24 गेंदों में 61 रनों की जरूरत। हालांकि इस मैच के हार या जीत से जय मल्हार को कुछ फर्क नहीं पड़ने वाला, लेकिन करो या मरो की स्थिति डीवाईसी के लिए है। अगर उन्हें इस मैच में बने रहना, इस टूर्नामेंट में बने रहना है, तो ये मैच तो उन्हें हर हाल में जीतना होगा। देखिए गोविंद कुलकर्णी, ये लगा षटकार। ये बंदा जब तक क्रीज पर रहेगा, जय मल्हार खुद को जीत नहीं साबित कर सकती। बेहतरीन बेहतरीन, क्या गेंदबाजी है। क्या बेहतरीन गेंदबाजी है। पहली गेंद पर 6 लगने के बाद बेहतरीन कमबैक किया, डॉट बॉल के रूप में गेंद डाली। जी हाँ, नहीं, ये तो गोविंद है। जब तक रहेंगे तब तक मारते रहेंगे, वरना वापस आएंगे। गोविंद बैक टू द पवेलियन। गोविंद का स्थान लेने गए राहुल आर्डू। राहुल आर्डू, छोटा पैकेट बड़ा धमाका। अपने टीम के मास्टर ब्लास्टर कहे जाते हैं। इस 1 रन से अपना खाता खोला। अब सामना करेंगे महेंद्र ठानगे। प्रशांत की गेंदों का। महेंद्र ठानगे तैयार, सामने प्रशांत। मात्र 1 रन, लेग साइड में धीरे से पुल करके 1 रन लिया। खराब थ्रो वहां पर, बट कोई इरादा नहीं दूसरे रन का। ओवर की आखिरी गेंद, राहुल ऑन स्ट्राइक। पुल किया, पूरी तरह से बीट हुए। डॉट बॉल के रूप में ये गेंद। सो इस आखिरी गेंद पर डॉट बॉल। इस गेंद के साथ ही ओवर की समाप्ति हुई। इस ओवर की समाप्ति पर 23 रन। काफी हद तक डीवाईसी से ये मैच दूर जाता हुआ। जय मल्हार ने इस मैच पर पूरी तरह से पकड़ बनाकर रख ली। 18 बॉल 53 रन। स्कोर मुश्किल तो है बट नामुमकिन नहीं। महेंद्र ठानगे लॉन्ग ऑन में ढकेल कर 1 रन लिया। जो बैटिंग की अपेक्षा थी महेंद्र से, वो देखने को अब तक मिली नहीं। राहुल
अब सामना करेंगे हेमंत बर्डे का, जो कि डीपीएल के सुपरस्टार। बेहतरीन कवर ड्राइव, क्या फील्डिंग है, क्या फील्डिंग है, जबरदस्त, वेल फील्डिंग। निश्चित रूप से 3 रन बचाए अपनी टीम के लिए। महेंद्र ठानगे पुल करना चाहते थे, लॉन्ग ऑफ की तरफ गेंद गई। देखिए ये है लेजी क्रिकेट, ये है लेजी क्रिकेट पूरी तरह से। जहां 1 रन होना चाहिए था वहां 3 रन। जी हाँ, रन आउट। संजय बाकी, अरे संदेश नहीं है, अरे यार कमेंट। प्रिंस ठाकुर, डीवाईसी के गब्बर सिंह, ये है डीवाईसी के गब्बर सिंह। छक्के से शुरुआत इनिंग की। चौंतीस रन ऑन बोर्ड। ये है ओवर की आखिरी गेंद। क्या बुमराह इस छक्के का बदला ले सकते हैं या फिर बैक टू बैक 2 छक्के लग सकते हैं? ये आने वाले अगले पल में पता लगेगा। देखिए वहां पर गेंद हवे में, फील्डर नीचे, बट कोई फायदा नहीं वहां पर। मिस फील्ड, कैच तो ड्रॉप किया, फील्ड भी नहीं किया और 4 रन मिलेंगे प्रिंस ठाकुर को। ये 12 बॉल 38 रन। लक्ष्य थोड़ा मुश्किल है परंतु नामुमकिन नहीं। एटलीस्ट उनको टारगेट के नज़दीक तो जाना चाहिए, तो आगे जाके वो नेट रन रेट के से चांस मिल सकता है उन्हें। बंटी यादव, बंटी यादव वर्सेस राहुल आर्डू। लेफ्ट हैंड बॉलर, स्पिन करते हैं, स्विंग करते हैं, मीडियम फास्ट, सारी कलाकारी इनके अंदर है। देखिए बेहतरीन 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 जबरदस्त गेंदबाजी। अटैक करने की कोशिश, पूरी तरह से बीट किया। डॉट बॉल के रूप में ये गेंद गई कीपर के दस्तानों में। 11 गेंद शेष।
यहाँ यॉर्कर डिलीवरी थी, लोअर फुल टॉस, सिर्फ फ्लिक किया, 1 रन लिया। 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। इस 1 रन की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर 39 रन। 10 बॉल 37 रन। अब प्रिंस ठाकुर स्ट्राइक पर। रिवर्स स्वीप का प्रयास असफल हुए। ई क्या खेल रहा है बे? ससुर के नाती। फिर से पूरा ससुरा मैच का सत्यानाश कर दिया। 38 रन चाहिए था 12 बॉल पे, अब 7 बॉल पे 37 रन। ससुर के गेंदा फेंकत हूँ, वाइट बॉल। वाह, बाई के रूप में 4 रन आ गया। बढ़िया बढ़िया, बहुत बढ़िया। करण पोंगाड़े वर्ष उर्फ खली टॉस के लिए टॉस बॉक्स में आए प्लीज। टूर्नामेंट का आखिरी लीग स्टेज हेंद्रेपाड़ा वर्सेस राइजिंग स्टार के बीच खेला जाएगा। अब 6 बॉल में 33 रन। बॉलर नेम अमित। फाइनल ओवर 6 बॉल 33 रन। जी हाँ, यॉर्कर डिलीवरी, हेलीकॉप्टर शॉट का प्रयास असफल रहे। मात्र 1 रन मिलेगा। चहलकदमी करते हुए 1 रन पूरा किया। अब यहां से तो इस मैच को लाना लगभग नामुमकिन सा। 5 बॉल 32 रन। प्रिंस ठाकुर फुल टॉस डिलीवरी, नो बॉल कॉल। नो बॉल +2 रन। अब 5 बॉल 29 रन। क्या यहां से प्रिंस इस मैच को निकालेंगे? ये एक चमत्कार होगा, जो कि प्रिंस ऐसा कर चुके हैं लगभग कई मैचों में। जी हाँ, फिर से एक यॉर्कर डिलीवरी। बैट्समैन की जड़ में बॉल डाल रहे हैं, मौका नहीं दे रहे हैं उनको हाथ खोलने का। चार गेंद 28 रन। बेहतरीन 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 गेंदबाजी, तेज तर्रार राहुल आर्डू, बार बार फ्लॉप होते हुए। करण पोंगाड़े जहां कहीं भी हो, उन तक अगर मेरी आवाज पहुंच रही है तो प्लीज टॉस बॉक्स में कांटेक्ट करें।
करण पोंगावडे फुल टॉस दिले